उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांना एकनिष्ठ शिवसैनिकांची भीती अजूनही कायम आहे. त्यात शिवसेनेनं ऑपरेशन तुडवा हे आदेश दिलेले आहेत. हे आगळेवेगळे ऑपरेशन राबवण्यासाठी एकनिष्ठ शिवसैनिक सतत प्रयत्न करीत आहेत. पण या कट्टर शिवसैनिकांच्या भीतीपोटी या फुटीर खासदारांना मोठं संरक्षण दिल्यामुळं पोलिसांचा आश्रय घेऊनच या खासदारांना वावरावं लागत आहे. आपल्या मतदारसंघात फिरताना सुद्धा त्यांना पोलिसाची मदत घ्यावी लागत आहे. काय वेळ आली बघा. अशातच काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणीचे फुटलेले खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली. हे संजय जाधव शिवसेनेतून फुटल्यामुळं एकनिष्ठ शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक त्यांच्यावर प्रचंड बिथरलेले आहेत. संजय राऊत यांनी तर परभणीत जाऊन या संजय जाधव यांचे वाभाडे काढले होते. शिवसेनेतून फुटले असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही वाईट बोलणं टाळलेलं आहे. शिवाय त्यांनी काल उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. राजकारण बाजूला ठेवून त्यांनी या शुभेच्छा दिल्या असल्या तरी एकनिष्ठ शिवसैनिक मात्र चवताळून उठले आणि मग कडवट शिवसैनिक म्हणायला लागले, तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. उद्धव ठाकरे सोबत तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि आता त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा का टाकता आहात, असा सवाल विचारला जात होता. तर खासदार संजय जाधव यांचे समर्थक म्हणत होते, खासदार संजय जाधव हे वारकरी आहेत, त्यामुळं सर्वांचा आदर करतात. किती जरी कडवटपणा दुसऱ्याकडे असला तरी खासदार संजय जाधव हे सर्वांसोबत चांगले वागतात, अशा देखील पोस्ट टाकण्यात आल्या. संजय जाधव यांच्या या पोस्टमुळे शिंदे गटात तशी बरीच खळबळ उडाली. कट्टर शिवसैनिक अंगावर येऊ लागल्यानंतर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट डिलीट करून टाकली. पण दुसरे फुटीर खासदार धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संजय जाधव यांच्यावर शिवसैनिक संतापलेले असताना सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी शुभेच्छाची पोस्ट टाकली आणि ती कायम ठेवली, म्हणजे डिलीट वगैरे काही केलं नाही. संजय जाधव यांच्या या पोस्टची प्रसार माध्यमाकडून ही दखल घेण्यात आली आणि त्याच्या बातम्या सुद्धा प्रसारित करण्यात आल्या. साहजिकच यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या. या सगळ्या गोंधळामुळं त्यांनी काही तासातच आपली पोस्ट डिलीट केली. संजय जाधव यांनी शिंदे गटातील नेत्यांनाही हे आवडलेलं नव्हतं आणि वरून दबाव आल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केल्याचं सुद्धा म्हटलं जाऊ लागलेलं आहे. धाराशिवचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर स्वतः उद्धव ठाकरे यांनीही अत्यंत टोकाची टीका केलेली होती. मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी त्याची धुलाई केली होती. पण तरी सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी ही पोस्ट डिलीट केली नाही. त्यामुळं एक घाबरले तर दुसऱ्यांनी धाडस केलं असं म्हटलं जाऊ लागलं आहे. पक्ष सोडल्यानंतर सुद्धा संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम दाखवलं, पण तेच त्यांच्या अंगलट आलं. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.